नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी अर्णवला घेऊन घरी आलेली आहे, पण अर्णवचं वागणं काही तिला तिथे सुधरूच देत नाहीये. तिला कळतच नाहीये की याला शांत कसा करू. अर्णवला ती प्रत्येक वेळेस शांत करण्याचा प्रयत्न करत आहे, पण अर्णव वेगवेगळ्या पद्धतीने काहीतरी गोंधळ घालतच आहे. ईश्वरी अर्णवला म्हणते की शांत व्हा ना सर, तुम्हाला मी सांगितलंय ना, सरप्राईज आहे, मग का तुम्ही असं करताय, ऐकून घ्या बरं माझं. असं म्हणत ईश्वरी म्हणत असते, आपण रूम मध्ये जाऊया, मी सांगते ना तुम्हाला. पण अर्णवचं वागणं मात्र वेड्यासारखं सुरू असतं. ईश्वरी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, त्याला गप्प करत असते, आपण बेडरूम मध्ये जाऊया. पण अर्णव म्हणत असतो की नाही, मला इथंच बसायचंय, इथं छान वाटतंय. मग ईश्वरी म्हणते, चला बरं आपण रूम मध्ये जाऊन मजा करूया. असं म्हणत ईश्वरी अर्णवला रूमकडे घेऊन जात असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं, आकाशने आता नम्रताला फोन केलेला आहे आणि आकाश आणि नम्रता दोघेही बोलत आहेत. परंतु एक गोष्ट मात्र इथे घडत आहे. आकाश नम्रता बरोबर बोलत आहे, ही गोष्ट पाठीमागून वल्लरी ऐकत असते. वल्लरी म्हणते की कोणाबरोबर हा एवढा वेळ झाला गुलुगुलू करतोय, नक्की काय चाललंय याचं, कोणाबरोबर बोलतोय हा, काय चाललं असेल याचं. हा प्रश्न वल्लरीला पडलेला असतो आणि वल्लरी म्हणत असते की नाही, ह्याचं जे काय चाललेलं आहे ते मला कळलं पाहिजे. कदाचित त्या त्या ईश्वरीच्या बहिणीबरोबरच हा बोलत असणार आहे, असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि इकडे आकाश मात्र खूप आनंदात बोलत असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे त्याच वेळी आता ईश्वरी अर्णवला घेऊन आत येत असते आणि आकाशला समोर थांबून बघून अर्णव आकाशला हाक मारणार असतो. त्या क्षणी ईश्वरी अर्णवच्या तोंडावरती हात ठेवते आणि त्याला शांत करते. कारण घरातल्या कोणालाही कळायला नकोय की अर्णवला काय झालंय, तो असं का करतोय, म्हणून ईश्वरी काळजी घेत असते. अर्णवच्या बाबतीत कोणाला काही समजायला नकोय, कोणाचे गैरसमज व्हायला नकोय, एवढंच ईश्वरीला वाटत असतं. आणि मग ईश्वरी एका ठिकाणी लपून थांबते, कारण मामी पण आलेली आहे, आकाशही तिथं हॉलमध्ये आहे, आता वरती जायचं कसं, म्हणून ईश्वरी तिथे एका पिलरला चिकटून थांबलेली असते. तर इकडे अर्णव ओरडण्याचाच प्रयत्न करत असतो. मग मात्र मामी तेवढ्यात पडलेली असते. मामी मुद्दामच नाटक करते, कारण तिला आकाश सोबतच वेळ घालवायचा असतो. आकाशचं जे फोनवरचं बोलणं असतं ते थांबवायचं असतं, म्हणून ही सगळी मामीची नाटकं चाललेली असतात. आणि मामी मुद्दामूनच अशा पद्धतीने वागत असते. तेव्हा मात्र इकडे मज्जा येत असते, ती म्हणजे या अर्णवला. तो जोर जोरात ओरडत असतो, मामी पडली, मामी पडली. पुन्हा ईश्वरी त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि त्याला शांत करू लागते. त्याचबरोबर आता ते सगळेजण गेलेत हे पाहून, त्यांचा अंदाज घेऊन ईश्वरी आता अर्णवला घेऊन वरती निघालेली असते. कारण अर्णवला भारी वाटत असतं की मामी पडली. आणि मग पुन्हा ईश्वरी त्याला शोधू लागते, तर तो तिथून बाजूला झालेला असतो, तो गायब झालेला असतो. ईश्वरीची चांगलीच मजा घेत असतो आणि ईश्वरी त्याला समजवत असते, त्याला सांगत असते की अर्णव सर शांत राहा म्हणून त्याला समजवत असते. आणि मग अर्णव तिच्या पाठीमागून येतो आणि तिलाच पुन्हा खुणवतो की मी इथं आहे. ईश्वरी म्हणते की अर्णव सर पासा, आता मी रडेला, तुम्ही ऐकायला तयार नाही अजिबात. असं म्हटल्याबरोबर आता मामी आणि आकाश मामींना घेऊन आत गेलेला आहे. आणि मग त्यावेळेस ईश्वरी म्हणते की चला. अर्णव आता पायऱ्या चढत असतो, 2 पायऱ्या चढतो थांबतो, 2 पायऱ्या चढतो थांबतो. ईश्वरीला कळतच नाहीये की काय झालंय आणि तो म्हणतो की ही शिड्या संपतच नाहीयेत आणि रडायला लागतो. ईश्वरी म्हणते आता काय झालं, तेव्हा अर्णव म्हणतो की शिड्या संपतच नाहीत. ईश्वरी म्हणते थांबा, मी आहे ना, एकदम चूप राहायचं, मी घेऊन जाते तुम्हाला, संपतात शिड्या. असं म्हणत ईश्वरी अर्णवला पकडते आणि रूम मध्ये घेऊन येते. रूम मध्ये आल्यानंतर ईश्वरी अर्णवला म्हणत असते की आता बास, आता कामाला सुरुवात करायची आहे, मला माहिती आहे सगळं काय झालेलं आहे. असं म्हणत ईश्वरी इकडे अर्णवला शांत करत असते. परंतु अर्णव म्हणतो की नाही असं नाही करायचं, तुम्हाला सांगितलेलं ना मगाशी की आपण रूम मध्ये गेल्यानंतर खूप मज्जा मस्ती करायची, मग असं नाही करायचं, आपण मज्जा मस्ती करायची. तेव्हा अर्णव इकडे बोलत आहे आणि मात्र ईश्वरी त्याला समजवत असते. पण अर्णवचं म्हणणं पण बरोबर असतं, कारण अर्णवला ईश्वरीने सांगितलेलं होतं की आपण रूम मध्ये गेलं की मजा मस्ती करूया, आणि आता ईश्वरी नाही म्हणते म्हणून तो पुन्हा चिडत वेड्यासारखा वागत असतो. तो म्हणत असतो की नाही, तू खोटं बोलतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते की आता मला सांगा, दिवसभर दमलात की नाही, आपण दिवसभर बाहेर होतो, आपण दोघेही दमलोत ना. तेव्हा अर्णव म्हणत असतो की नाही दमलो आपण.
अर्णवचं काय चाललंय ना हे ईश्वरीला कळतच नसतं. ईश्वरी म्हणत असते की यांचं रॉकेट कधी उडायचं बंद होणार आहे, काय चाललंय यांना नक्की काय झालंय, हा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो. अजून तरी ईश्वरीला कळलेलं नसतं की या सगळ्या मागे इकडे लावण्याचा हात आहे. जेव्हा ईश्वरीच्या लक्षात येणार तेव्हा मात्र लावण्याची काही खैर नाही हे मात्र तेवढंच खरं आहे. इकडे अर्णवला ती सांगू लागते की हे बघा, आपण दमलोय की नाही दिवसभर, मग उद्या काय आहे ती मजा मस्ती करायची. ईश्वरी ओरडलेली आहे म्हणून अर्णव इकडे गणूबाप्पाकडे येतो. गणूबाप्पाला म्हणत असतो की बघितलं का गणूबाप्पा, हिला मी सांगत आहे पण ही ऐकायलाच तयार नाहीये. ही प्रत्येक वेळेस माझ्याशी असंच वागत असते, मला खोटं बोलते, आता मला म्हणते की नाही करायची मजा मस्ती. आणि मग ईश्वरीने ज्या पद्धतीने अर्णवला समजवलेलं असतं तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की तू ना मी सिंदूर, तू ना आईसारखेस, आई पण असंच करायची, मला असंच समजवायची. आणि मग आता मला झोपायचं आहे ना, मग तू माझ्यासाठी अंगाई गा ना. आई खूप छान अंगाई गायची आणि मला शांत झोपवायची, आता तू माझ्यासाठी अंगाई गा, असं अर्णव सांगू लागतो. आणि मग ईश्वरी काही त्याला थापटून झोपवत नाही हे त्याच्या लक्षात आल्यानंतर स्वतःच आता स्वतःला थापटवायला सुरुवात करतो आणि अंगाई गात असतो. तेव्हा ईश्वरी ते अंगाई गीत आहे ते पूर्ण करते. अर्णव म्हणतो की मला तुझ्या मांडीवर झोपायचं आहे. मग ईश्वरीने आता अर्णवला मांडीवर घेतलेलं असतं, त्याच्यासाठी अंगाई गीत गात असते आणि त्याला थापटून थापटून झोपवत असते. खरं तर अर्णवला छान वाटत असतं, पण ईश्वरी सुद्धा तेवढीच भाऊक झालेली असते. कारण लहान असतानाच अर्णव सरांची आई गेली ह्या गोष्टीचं वाईट तिलाही वाटत असतं. आणि त्याचबरोबर अर्णव आता तिथेच सोफ्यावरती असतो आणि ईश्वरीच्या मांडीवर डोकं ठेवून तो झोपी गेलेला असतो. ईश्वरी अर्णवला समजवत असते, अर्णवशी छान बोलत असते, त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते. काहीही झालं तरीही अर्णव सरांच्या बाबतीत ईश्वरीच्या मनात ज्या पॉझिटिव्ह भावना आहेत त्याचा विचार कधीच कोणीच करू शकत नाही. तर इकडे ईश्वरी आता लिंबोणीच्या झाडामागे हे जे अंगाई गीत आहे ते अर्णवसाठी म्हणत असते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव उठलेला असतो आणि अर्णव सोफ्यावर झोपलाय आणि ईश्वरी आवरून तयार झालेली आहे हे तो पाहतो आणि त्याचं डोकं जड झालेलं असतं. त्याला माहीतच नसतं की काय झालंय, म्हणजे एवढं सगळं आपण केलेला गोंधळ आहे तो त्याला माहीतच नसतो. तेवढ्यात ईश्वरी तिथे येते आणि तो ईश्वरीला म्हणू लागतो की तू मुद्दाम मला सोप्यावर झोपायला लावलंस ना, म्हणजे मी सोप्यावर झोपलो तर तसंच तिथंच ठेवलेलं आहे का, तर तुला अख्खा बेड एकटीला हवा होता म्हणून हे सगळं तू केलेलं आहे, असं म्हणत अर्णव तिला तिथे बोलत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते हो बरोबर आहे, बाद झालं, काल काय गोंधळ घालून ठेवलाय ना ते माहिती आहे का तुम्हाला, तुम्ही काय काय केलेलं आहे ते. तेव्हा अर्णव तिला विचारू लागतो काय काय केलंय मी. आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरी म्हणत असते की तुम्हाला माहित नाहीये का तुम्ही काय काय केलेलं आहे ते, काय काय दिवे लावलेत ते. अहो तुम्ही ना तुमचं विमान हवेतलं खालीच येत नव्हतं, एवढं उंच उडत होतं, मला तर कळतच नव्हतं की काय झाले आणि कशामुळे झाले. तेव्हा अर्णव म्हणतो म्हणजे काय म्हणतेस तू हे सगळं. मग ईश्वरी सगळं सांगायला सुरुवात करते की अगदी ऑफिसमध्ये आल्या गेल्यापासून काय झालेलं होतं, त्यातली लावण्याची जी गोष्ट आहे ती तेवढी ईश्वरीने आता इथे अर्णवला सांगितलेली नसते. तिने सुरुवात या गोष्टीपासून केलेली असते की तुम्ही ऑफिसमध्ये असं पकडलेलं होतं, मी रिक्षा बोलवत होते तरीही तुमचं असं म्हणणं होतं की मी शिर्केंना फोन करतो आणि त्यांना सांगतो आपल्यासाठी रिक्षा घ्यायला. आणि हे सगळं जेव्हा अर्णव ऐकत असतो तेव्हा त्याला हसू येत असतं. त्यानंतर घरी आल्यावर अर्णव बाहेर रस्त्यावरती झोपलेलं असतो आणि तो म्हणत असतो की खरंच आकाशातले चंद्र तारे किती छान आहेत. आणि त्याचबरोबर मच्छर मारण्यासाठी डिशक्या करून स्वतःच्या मोबाईलची बंदूक केलेली असते आणि तो मच्छर मारत असतो. ह्या सगळ्या गोष्टी ईश्वरी अर्णवला सांगत असते. खरं तर अर्णवला खूप नवल वाटत असतं, त्याने काय काय गोंधळ घातलेले आहेत हे ऐकून. आणि आता मात्र अर्णव तिला म्हणत असतो की खरंच मी काय केलेलं आहे ना ते मला कळतच नाहीये, पण का झालंय हे सगळं मात्र ईश्वरीला कळलेलं नसतं. या सगळ्यामागे कोणाचा हात आहे. ईश्वरी म्हणते की तुम्हाला आवरून ना माझ्या नाकी नऊ आले होते, मला कळतच नव्हते की मी कसं सांभाळू तुम्हाला. हा तुमच्यातला जो मॅडनेस आहे ना तो मला घरातल्यांच्या समोरही येऊ द्यायचा नव्हता आणि तुम्हाला मात्र दंगा घालायचाच होता. ईश्वरी रागाने तिथून निघून जाते. अर्णव म्हणतो की हे सगळं काय झालं, मी सिंदूर तर चिडून गेली, आता काय करायचं, असं अर्णव विचारू लागतो. तेव्हा मात्र इकडे आता पाहायला मिळतं की वल्लरी आणि राकेश हे दोघंही बोलत असतात की लावण्य माझा फोन का उचलत नाहीये, असं वल्लरीचं म्हणणं आहे. पण लावण्य का फोन उचलेल, कारण लावण्याने सांगितलेलं एक काम ह्या वल्लरीने केलेलं नाहीये.
तर ऑब्व्हियसली लावण्या वल्लरीचा फोन उचलणारच नाही, हेही तेवढंच खरं आहे. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्णव विचार करत असतो, मी एवढा त्रास दिलेला आहे तर मला काहीतरी केलं पाहिजे. इकडे लावण्य आणि राकेश बोलत आहेत. लावण्य राकेशला म्हणत असते, वल्लरी आणि राकेश बोलत आहेत. राकेशच्या मनात येतं की जर ह्या लावण्याने विषय सोडला असेल तर खूप अवघड आहे, कारण ती जर अर्णवच्या जवळ गेली नाही तर माझी इंदोरी जिलेबी माझ्या जवळ येणार नाही, एवढंच डोक्यात असतं. ईश्वरी आवरून आता आलेली असते आणि त्याचबरोबर ईश्वरी पाहते तर अर्णवने तिच्यासाठी फुलांनी सॉरी म्हणलेलं असतं आणि ते सॉरी पाहून ईश्वरीला खरं तर भारी वाटलेलं असतं, पण अर्णवने तोंडाने सॉरी म्हणावं अशी ईश्वरीची इच्छा असते. ईश्वरी किचनमध्ये येते आणि किचनमध्ये अंजली असते. अंजली म्हणत असते, काय ग, म्हणजे काल ना चिंटूला एवढं मनमुराद हसताना बघून ना मला बरं वाटलं. कितीतरी वर्षानंतर तुझ्यामुळं चिंटूचं हे हसू परत आलेलं आहे. अर्णवने आता वेगळंच प्लॅन केलेलं असतं. ईश्वरीसाठी मिठाई आणि सॉरीचं ग्रीटिंग कार्ड मागवलेलं असतं. तेवढ्यातच मामा म्हणतात, अगं ईश्वरी, तुझ्यासाठी पार्सल आलेलं आहे, कुरिअरवाला आलाय बघ. ईश्वरी जाते, त्याच्यावरती सॉरीचं ग्रीटिंग असतं आणि त्याचबरोबर मिठाई असते, ते घेऊन आत येते. तेव्हा ते सॉरी लिहिलेलं आहे आणि ती अर्णवकडे पाहते, म्हणजे हे सगळं अर्णवने केलेलं आहे हे तिच्या लक्षात आल्यानंतर मात्र ईश्वरी म्हणू लागते की हे सगळं काय आहे, कारण साधं तोंडाने सॉरी म्हणायचं आहे ते यांना जमत नाहीये आणि हे ग्रीटिंग वगैरे हे सगळं पाठवून उपयोग काय आहे असं ईश्वरीला वाटत असतं. इकडे मामा आणि आकाश यांचं काय झालंय नक्की. तेवढ्यातच अंजलीही तिथे आलेली असते आणि अर्णवने मिठाई मागितलेली असते. तर ईश्वरी म्हणते की आकाश भाऊजी, हे तुमच्याकडे ठेवा, हे ग्रीटिंग आणि हे मिठाई सगळ्यांना वाटा. तेव्हा आकाश म्हणतो की मी कशाला खाऊ यांची मिठाई, मला काय करायचंय. तेव्हा ईश्वरी आता किचनमध्ये येऊन उभी आहे. खरं तर ईश्वरी स्वतः एवढी छान जिलेबी बनवते आणि मिठाईमध्ये अर्णवने तिच्यासाठी जिलेबी मागवलेली असते. इकडे अर्णव आणि त्याचबरोबर ईश्वरी आता दोघेही आता बसलेले आहेत. सगळे डायनिंग टेबलला आहेत नाश्ता करण्यासाठी. अर्णवकडे ईश्वरी पाहतही नसते. अंजली मात्र तिला बोलत असते. आता अर्णव तिच्यासाठी आणखी काय करता येईल याचा विचार करत असतो. काही करून ईश्वरीला आपल्याला समजवलं पाहिजे एवढंच अर्णवच्या डोक्यात असतं आणि त्यासाठी जे प्रयत्न करता येतील ते प्रयत्न करायची तयारी सुद्धा अर्णवची असते. तेवढ्यातच आता दुसरं पार्सल येतं. दुसरं पार्सल आलेलं असतं आणि ते पार्सल आता ईश्वरी घेण्यासाठी जाते. पुन्हा एक बॉक्स असतो आणि त्या कुरिअरवाल्या दादांना ईश्वरी सांगते की तुम्ही थांबा, थोड्या वेळ मी आलेच. असं म्हणत ईश्वरी त्यांना थांबवते आणि ती जाते आणि पुन्हा आतमध्ये येते. ते पार्सल दाखवते. हे सगळेजण तिथंच असतात. ते पार्सल पाहतात आणि मग मात्र ईश्वरीकडे पाहू लागतात. आता काय सॉरी, नक्की या दोघांमध्ये काय झाले, अजून मिटलेलं नाहीये का असं या बाकी सगळ्यांना वाटत असतं. परंतु बरोबर आहे, या दोघांच्या मधलं भांडण अजून मिटलेलं नसतं. तर वल्लरी आणि राकेश सुद्धा पाहत असतात. ते म्हणत असतात, अरे वा, यांच्यामध्ये भांडण झालेलं आहे तर चांगलीच गोष्ट आहे, ही तर माझ्या फायद्याचीच गोष्ट आहे. इकडे वल्लरी सुद्धा तेच म्हणत असते की बरं झालं, यांच्यात भांडण झालेलं आहे, ही गोष्ट आपल्या फायद्याचीच आहे आणि याचा फायदा कसा करून घ्यायचा ते आपण बघायचं, असं त्यांचंही चालू असतं. ईश्वरी तो बॉक्स उचलते आणि तो माघारी द्यायला जाते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की आता हिला काय झालं अजून. खरं तर ईश्वरीने तो बॉक्स उचललेला असतो आणि माघारी द्यायचं ठरवलेलं असतं. त्याचं कारणच एकमेव असतं, ते म्हणजे ईश्वरीला अर्णवचं सॉरी नको आहे. सगळेजण पाहत असतात. सगळेजण म्हणत असतात की काय चाललं ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं पण, असे का वागतायत हे दोघंजण. तेव्हा मात्र ईश्वरीला माहिती असतं की ईश्वरी कशासाठी असं वागत आहे आणि काय झालेलं आहे. तेव्हा मात्र आता इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की राकेशला खरं तर राग आलेला आहे, वाईट वाटलेलं आहे. पण या दोघांमध्ये जर असं काही घडत असेल तर मात्र ही आपल्यासाठी खूप फायद्याची गोष्ट आहे, एवढंच त्याला माहिती असतं. आणि म्हणून तर तो आता राकेश हा त्यांच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करत असतो. तर इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव ईश्वरीच्या जवळ येतो आणि म्हणू लागतो की काय चाललंय मिस इंदोर, सॉरी ना, माफ कर ना काल रात्रीसाठी. तेव्हा ईश्वरी म्हणते, झालं, एवढं सोपं होतं सॉरी म्हणणं, त्याच्यासाठी एवढा सगळा कुटाणा करायची काय गरज होती, असं ईश्वरी इकडे अर्णवला सांगत असते. म्हणजेच ईश्वरीने अर्णवला माफ केलेलं आहे. पण ईश्वरी म्हणते, मला एक कळत नाहीये की हे सगळं अचानक का झालं, म्हणजे अचानक ह्या सगळ्या गोष्टी का घडलेल्या आहेत तुमच्यासोबत, ते मला कळेल का.
असं ईश्वरी त्याला विचारू लागते. तेव्हा तो सांगू लागतो की तू रागाने निघून गेली, त्यानंतर मी माझ्या ऑफिसमध्ये केबिनमध्ये येऊन बसलो. त्यानंतर लावण्या तिथं आली आणि लावण्याने मला कॉफी दिली. तेव्हा ईश्वरी म्हणते, आत्ता कळलं, म्हणजे तुमच्या कॉफीमध्ये गुंगीचं औषध टाकणारी ही लावण्य आहे तर. तेव्हा अर्णव म्हणतो की हां, असं असेल का कदाचित. अर्णव मात्र तयारच होत नाहीये करायला. तेव्हा मात्र इकडे ईश्वरी अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि मग अर्णव म्हणत असतो की ठीक आहे. तर आता ईश्वरीला राग आलेला आहे. ही सगळं करणारी ही लावण्य आहे, तिच्या तर मुसक्या बांधल्याशिवाय शांत राहणार नाही, असं ईश्वरीच्या डोक्यात सुरू आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.